नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। आता आपल्या नीटचा रिझल्ट 10 ते 15 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर साधारणपणे 10 दिवसामध्ये काउन्सिलिंग सुरू होईल। काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्युमेंट्स लागतात आणि ते सगळे ओरिजिनल लागतात। तर आपण कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, पण त्यातले काही बरेच डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे असतात। कारण ते डॉक्युमेंट आपल्याला वाटत असते की खूप साधं आहे, पण नंतर खूप अडचणीचे ठरू शकतं किंवा तुम्हाला मनस्ताप देऊ शकतो। त्यातलंच एक डॉक्युमेंट आहे मेडिकल सर्टिफिकेट। मेडिकल सर्टिफिकेट हे जरी तुमच्या दृष्टीनं साधं वाटत असलं, कारण तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळेला मेडिकल सर्टिफिकेट घेतलेले असेल, तुम्ही तुमच्या नोकरीनिमित्त डॉक्टरांकडे जाऊन मेडिकल सर्टिफिकेट घेतलेले असेल किंवा विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये ॲब्सेंट राहतो, 3-4 दिवस ॲब्सेंट राहायचं असतं किंवा 8 दिवस ॲब्सेंट राहायचं असतं, तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडून जाऊन मेडिकल सर्टिफिकेट घेतलेले असेल किंवा तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला रजेचा अर्ज, इलनेस तर तुमची रजा असते, इलनेस लीव्ह असते, त्यांच्यासाठी तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागत असतं। तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाता आणि मेडिकल सर्टिफिकेट आणता। ही अशी एकदम सोपी प्रोसिजर आहे असं तुम्हाला वाटतं आणि ती सोपी प्रोसिजर आहे, पण ती तुमच्यासाठी। पण मेडिकल ॲडमिशनसाठी मेडिकल सर्टिफिकेट हे वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लागतं आणि तो फॉर्मॅट कसा आहे तो अजून आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ जर तुम्हाला जरी सिंपल जरी वाटत असला तरी व्यवस्थित बघा, कारण हा जो प्रॉब्लेम काय येऊ शकतो ते तुम्हाला सांगतो। तुमचं ॲडमिशन हे तुमच्या मूळ गावापासून, म्हणजे तुम्ही जिथं राहतोय किंवा तुमच्या जे तालुका आहे तिथून साधारणपणे कधी कधी खूप लांब जात असते, 150 किलोमीटर जातं, 200 किलोमीटर जातं, कधी कधी 500 किलोमीटरवर पण जातं। आणि जेव्हा तुम्ही तिथे ॲडमिशनला जाता आणि जेव्हा तुम्ही ॲडमिशनला तुमच्या ऑफिसर समोर बसता आणि तुमचे डॉक्युमेंट ठेवता आणि त्याच्यामध्ये जर समजा तुमचं मेडिकल सर्टिफिकेट चुकलेलं असेल तर ते ॲडमिशन कॅन्सल करू शकतात। पण ते कॅन्सल करत नाही, ते काय म्हणतात की दुसरं मेडिकल सर्टिफिकेट अशा फॉर्मॅटमध्ये आणा। मग तुम्हाला त्या शहरामध्ये जावं लागतं, तिथले डॉक्टर तुमच्या काही परिचयाचे नसतात। मग त्या डॉक्टरांना शंका येतात की ह्या स्टुडंटनी त्याच्या घरी काय मेडिकल सर्टिफिकेट आणलं नाही, ह्याच्यामध्ये म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट देण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का। मग बरेच डॉक्टर टाळाटाळ करतात की नाही, आम्हाला शक्य नाही, आम्हाला हे काय माहिती नाही, तुम्ही दुसरीकडे जावा। मग एक तर तुम्ही तुमच्या घरून लांबून गेलेले असता, गाडी करून गेलेले असता, सकाळी लवकर निघालेले असता, तिथे 1-2 वाजेपर्यंत पोहोचलेले असता आणि मेडिकल सर्टिफिकेट जर मिळालं नाही तर तुम्हाला मनस्ताप होतो किंवा एक हेलपाटा पण होतो आणि तो हेलपाटा आपल्याला हे अफोर्डेबल नसतो। तर हे मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला जरी सोपं वाटत असलं तरी कसा फॉर्मॅट आहे हे नीट समजून घ्या। तर मेडिकल सर्टिफिकेटसाठी एक ॲनेक्शन H म्हणून दिलेला आहे, तर मी तुम्हाला दाखवतो। आपलं जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, साधारणपणे आम्ही 10 ते 15 वर्ष झालं काउन्सिलिंग करतोय, तर 10 ते 15 दिवसामध्ये 10 ते 15 वर्षामध्ये हा फॉर्मॅट बदललेला नाही, जसा आहे तसाच आहे। फक्त तुम्ही जेव्हा सर्टिफिकेट करता त्याच्यामध्ये सगळे शब्द आहेत का नाहीत बघायचं, कारण कुठल्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये होमिओपॅथी हा शब्द नाहीये। तर मागच्या वर्षी होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी त्रास झाला होता की त्यांच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे मेडिकल ॲडमिशन सर्टिफिकेटच्या फॉर्मॅटमध्ये होमिओपॅथी हा शब्दच गळलेला होता। तर मग त्या डॉक्टरांनी, त्या कॉलेजने सांगितलं की हे सर्टिफिकेट परत बदलून आणा। तर त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित वाचा की त्याच्यामध्ये सगळे तुमचे कोर्सेस आहेत का नाही। ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कोर्सेस वाचून दाखवतो। मेडिकल, डेंटल, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, एडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स आणि BSc नर्सिंग, हे सगळे सर्टिफिकेट, हे सगळे कोर्सेस लिहिलेले आहेत। तुमच्याकडे जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये हे सगळे शब्द आहेत का नाहीत नीट लक्षात घ्या, कारण ह्यातला जर समजा तुमचा BMS ला तुम्ही ॲडमिशन घ्यायला झाले आणि BMS शब्दच नसेल तर तुमचं सर्टिफिकेट इनव्हॅलिड होतं। किंवा तुम्ही होमिओपॅथीला ॲडमिशन घ्यायला गेलेले आणि होमिओपॅथी तिथे शब्दच नसेल त्या सर्टिफिकेटमध्ये तर तुमचं सर्टिफिकेट इनव्हॅलिड होतं, तुम्हाला नवीन सर्टिफिकेट काढून घ्यावं लागतं। ह्या घटना झालेल्या आहेत, मागच्या वर्षी झालेल्या आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी मनस्ताप झालेला आहे। पण तुम्हाला त्याच्यामध्ये स्पेस मिळतो, कॉलेज म्हणते की तुम्ही उद्या या सर्टिफिकेट घेऊन या, तसं काही काळजी करू नका। पण आपल्याला टाइम स्पॅन हा खूप कमी वेळात असतो आणि त्या कमी स्पॅन मध्ये आपल्याला सगळं करावं लागतं, कारण जेव्हा आपल्याला मेरिट लिस्ट लागते, मेरिट लिस्ट लागल्यानंतर साधारणपणे 4 ते 5 दिवस तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी दिलेले असतात, कारण त्यांना गव्हर्नमेंटला परत दुसऱ्या राऊंडकडे शिफ्ट व्हायचं असतं, म्हणून ते 4 ते 5 दिवसात तुम्हाला कंप्लीट करावं लागतात। म्हणून हे डॉक्युमेंट चुकीची झाली किंवा डॉक्युमेंटमध्ये आपला काहीतरी त्रुटी राहिली त्याच्यासाठी आपल्याला हेल्पट व्हायला नको, म्हणून हे व्हिडिओ। तर मेडिकल सर्टिफिकेट हे साधारणपणे अशा फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये असतं, पण
ह्या फॉर्मॅटमध्येच त्याच्यावर सही शिक्का घ्यायचा नाही. तर ह्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. The medical fitness certificate must be certified by registered medical practitioner in prescribed format. म्हणजे ह्या फॉर्मॅट मध्ये as given below on a letterhead of this doctor. म्हणजे तुम्ही ज्या डॉक्टरांकडून सर्टिफिकेट घेणार आहे त्या डॉक्टरांचं प्लेन लेटर हेड घ्यायचं. साधा मी तुम्हाला दाखवतो. हे प्लेन लेटर हेड घ्यायचं मोठं, आणि ह्या लेटर हेडवर हा फॉर्मॅट प्रिंट करायचा. ही पद्धत आहे. ह्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेलं आहे. तुम्हाला परत एकदा वाचू. ॲज गिव्हन बिलो ऑन ए लेटर हेड ऑन दिस फॉर्मॅट विथ द ओरिजिनल सील अँड सिग्नेचर ऑफ द डॉक्टर. तर हा जो फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट ह्या प्लेन लेटर हेडवर तुम्ही प्रिंट काढून घ्यायचा. आणि कसं प्रिंट काढून घ्यायचा, तर प्रिंट काढून घेतलेलं तुम्हाला दाखवतो. तर हे प्रिंट करून आणलेला आहे मी फॉर्मॅट आहे डॉक्टरांच्या लेटर हेडवर. तर हा प्रिंट करून आणलेल्या लेटर हेडवर तुमचं पूर्ण नाव लिहायचं, तुमचं स्पेसिफिकेशन लिहायचं. डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारतील त्यानुसार ते टिक मार्क करतील, आणि तुम्हाला कुठल्या कोर्सला हे सर्टिफिकेट दिलेलं आहे, कारण तुम्हाला ते आलं किंवा तुम्हाला जे काही इच्छुक कोर्सेस आहेत ते हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याच्यामध्ये डॉक्टरांचा शिक्का महत्वाचा आहे. नाव, डॉक्टरांचं पूर्ण नाव आणि रजिस्टर नंबर आणि हे त्यांचं डिग्री, हे खूप महत्वाचं आहे. कधी कधी काय होतं, प्रॉब्लेम कसा येतो, बरेच विद्यार्थी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून हे काढतात, PSC मधून किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून सर्टिफिकेट काढतात. सर्टिफिकेट काढायला काहीही प्रॉब्लेम नाही, ते व्हॅलिड आहे. पण तिथं शिक्का काय मारतात की त्या PSCचा शिक्का मारतात. प्रायमरी हेल्थ सेंटर तावशी, प्रायमरी हेल्थ सेंटर चापडगाव, प्रायमरी हेल्थ सेंटर कोर्टी, असे तुमच्या गावचा शिक्का मारतात. त्याच्यावर काय होतं, डॉक्टरांचं नाव नसतं, त्यांचा रजिस्टर नंबर नसतो. त्याच्यामुळं कॉलेज ते सर्टिफिकेट इनव्हॅलिड होतं. ते सर्टिफिकेट चालत असतं, पण डॉक्टरांचं नाव नसल्यामुळे इनव्हॅलिड होतं. जर समजा तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रातून किंवा सिव्हिल हॉस्पिटलमधून किंवा सरकारी हॉस्पिटलमधून सर्टिफिकेट घ्यायचं असेल, तर डॉक्टरांना तुम्ही रिक्वेस्ट करा, तुम्ही तुमच्या PSCचा शिक्का माराच, पण त्याच्याबरोबर तुमचा पण शिक्का मारा. म्हणजे डॉक्टरांचं नाव असलेलं, रजिस्टर नंबर असलेलं आणि डिग्री असलेलं शिक्का मारा आणि त्याच्यावर सही करा. आणि डेट खूप महत्वाची आहे. बऱ्याच वेळेला मेडिकल सर्टिफिकेट घेताना गडबडीमध्ये डेट लिहिली जात नाही डॉक्टरांच्या अक्षरामध्ये. तर डॉक्टरांच्या अक्षरामध्ये डेट लिहिलेली खूप महत्वाची आहे. तर हे डॉक्युमेंट साधं असलं तरी तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगतो, साधी गोष्ट आहे. तुम्ही मेडिकल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट घ्या, तुमचे काउन्सिलर देतील किंवा आम्ही देऊ, किंवा तुमचे जे काही जवळचे सिनियर्स असतील त्यांच्याकडून घ्या. तो डॉक्टरांच्या लेटर हेडवर प्रिंट करून घ्या आणि ते अशी प्रिंटवर सही शिक्का घ्या. महत्वाचं म्हणजे डॉक्टरांचं नाव असलं पाहिजे, रजिस्टर नंबर असलं पाहिजे आणि त्यांची डिग्री असली पाहिजे. सरकारी हॉस्पिटलमधलं सर्टिफिकेट चालतं, प्रायव्हेट हॉस्पिटलमधलं सर्टिफिकेट चालतं, त्याच्याबद्दल काहीही वाद नाही, पण पूर्ण तुमच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. म्हणून तुमचा पुढचा होणारा मनस्ताप टाळतो. अशाच डॉक्युमेंटचे तुम्हाला आता आपण सिरीज चालू करणार आहे, कुठल्या डॉक्युमेंटमध्ये काय बघायचं, कुठल्या डॉक्युमेंटमध्ये काय बघायचं. तर हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आलाच असेल, लक्षात आला नसेल परत बघा, म्हणजे तुमच्या साध्या गोष्टी लक्षात येईल. आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल हा तुमचं मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.